गेली काही दिवसापासून जे प्रश्न संपूर्ण तपासाच्या संदर्भात होते त्याच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं. आमच्यासोबत तिचे आईवडील डॉक्टर पालवे आणि तिची आई, त्याचबरोबर अंजली दमानिया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी तपासातल्या काही विसंगती लक्षात आणून दिल्या. एक लेखी निवेदनसुद्धा आम्ही त्यांना सादर केलं, ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतोय. त्याच्यामध्ये 498 सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ही केवळ आत्महत्या नसून खून आहे अशा प्रकारची भूमिका आणखीन निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे. तर या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला IPS अधिकाऱ्याला मी नेमतो, जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल. अधिक त्यांचा जो जबाब दिलेला आहे तो आम्ही नोंदवून पोलीस घेत आहेत आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल आणि कोणाचाही त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं. 1 डिसेंबरला मी कुटुंबियांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर हे परत मुंबईत आल्यावरती अंजली दमानिया काल पोलीस स्टेशनला उपस्थित होत्या, त्याही या संदर्भात बोलतील. परंतु उच्चस्तरीय चौकशीच्या मध्ये विशेषतः पुराव्यांच्या मध्ये ज्या काही विसंगती दिसत आहेत त्याबद्दलचा अजून प्रकाश पडला तर ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलचे अजून काही सत्य समोर येतील असं दिसतंय. अधिवेशनही समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचं या प्रकरणावरती लक्ष राहणार आहे. परंतु अगोदर डॉक्टर फलटणच्या, त्याच्यानंतर आत्ता डॉक्टर गौरी, सुशिक्षित विद्याविभूषित मुलींच्या अशा प्रकारनी मृत्यू होत असतील तर ते एक सामाजिक कार्यकर्ती, विधान परिषदेची उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आणि एक आई या नात्यांनी अत्यंत दुःख आणि संतापजनक आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळेला मी उपस्थित राहिले होते. ठीक आहे, बोला. तुम्हाला काही बोलायचं बोला. मग तुम्ही बोला. तपासादरम्यान असा युक्तिवाद झाला होता की मुलीच्याही अंगावर काही जखमा होत्या, मुलाच्याही अंगावर काही जखमा होत्या. याबाबत पोलिसांनी कोर्टात सुस्पष्टता माहिती दिली नाहीये. तर या संदर्भात देखील काही माहिती आपण मुख्यमंत्र्यांकडे काही मांडली आहे का? कारण तपासात रिमांडमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. किंवा याला जोडून असाही प्रश्न आहे की काही कॉल रेकॉर्डिंग जे होते फोन केलेले तेही कोर्टात पोलिसांनी सादर केले, त्याचंही इन्व्हेस्टिगेशन होत आहे. तर त्या अनुषंगाने काही मागणी केली. तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत अनेक प्रश्न पोचावेत असं आम्हाला वाटतं. पण गेल्या 40 वर्षाचा माझा अनुभव पाहिला तर आरोपीशी संबंधित असणारे अनेक दलाल हे आम्ही काय माहिती घेतली याच्याच मागे टेहाळणी करत असतात आणि त्यामुळे आम्ही काय बोललो हे तपशीलवार सांगणं मला योग्य वाटत नाही आहे. परंतु जे मुद्दे सगळ्यांच्या मार्फत, तिच्या आईवडिलांच्या मार्फत आलेले होते ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की उच्चस्तरीय तपासामध्ये जे मुद्दे बाजूला राहिले असतील तर त्याचा समावेश केला जाईल. ठीक आहे, थँक्यू. आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली, नेमकी काय चर्चा झाली, काय तुम्ही बोलण्यात आलं? जे आम्हाला प्रश्न होते की ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वास हे केलं की ते आम्ही आता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून. आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील. त्याच्यामुळे माझ्यात आता कसलेच आता हे नाहीये की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून. आणि इथपर्यंत आणलं आतापर्यंत, जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही. ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्या त्या येतात, ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्या त्या येतात. अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले, नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून त्या दिवशी घेऊन गेले असते. घरच्यांनी सुद्धा माहित नसतं की काय झालं म्हणून त्याला. मला अशा लोकांची खूप गरज आहे. त्याच्यामुळे मी यांना कधीच विसरू शकत नाही. यांच्यामुळे माझ्या लेकराला न्याय भेटेल याचा मला विश्वास आहे. जे इथपर्यंत आले ते मी फक्त यांच्या दोघीमुळे आले. मी यांना कधीच विसरणार नाहीये. यांनी मला एवढं सहकार्य केलंय, या दुःखातून सावरण्यासाठी मला एवढं ताकद दिली की विचारू नका. खूप म्हणजे खूप. गौरीजींचे अगोदर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या सुद्धा बोललं जात होतं. काही त्याच्या अगोदर तुमचं संभाषण होत होतं का? 6 महिन्यांपूर्वी तुमच्याशी या संदर्भात बोलणं झालं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं.
झालं तरी पण नवीन लग्न झाल्यावर आपण लेकराला समजूनच सांगतो ना, ते लहानच असतं ना, आपल्याला समज असते ना, आपण का लगेच का भांडणं झाले की लगेच म्हणणार का तू ये म्हणून, समजूनच सांगावं लागतं. समजतं तिच्यात तेवढी सहनशक्ती होती. ज्या लास्ट पॉइंटला तिला म्हटलं ये घरी तू, तिला नाही यायचं होतं, ती सहन करणारी होती, ती स्वतः निर्णय घेणारी होती, प्रत्येक गोष्टीला खंबीर उभा राहणारी मुलगी होती ती. नाहीतर एखादी दुसरी असती तर लगेच आली असती, पण तिने नाही केलं तसं. तिला तेवढं कळत होतं. पंकजा मुंडेंनी तुमच्याशी संवाद साधलेला होता, त्यांचं काय म्हणणं होतं आणि त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली? कारण त्यांचं म्हणणं हे होतं की मला जर हा प्रकार माहिती असता तर मी तेव्हाच दिला ना आणि मी त्याच्या कानाखाली मारली असती. तर आम्ही काय बोलणार ना त्याच्यावर. आम्ही त्यांना काही सांगितलंच नाही, कारण आमच्या लेकरांनी आम्हाला कोणाला सांगूच दिलं नाही. त्याच्यामुळे आता त्या विषयावर मी काय बोलणार ना. जे झालं सगळं आता त्यात मागचं काढून तर काही उपयोगच नाही. आता पुढं काय करायचं याच्यावर लक्ष द्यावं लागेल ना. मुख्यमंत्री तुम्हाला न्याय मिळवून देतील असा तुम्हाला विश्वास आहे का? हो, आमची जी शंका होती सगळे, कारण एवढे दिवस 12-13 दिवस होऊन बी आणखीन काही आरोपी मोकाट आहेत, ज्या काही आमच्या शंका होत्या. आता काही तपास शांती आहेत, आम्हाला सांगितलं तिथल्या तपास अधिकाऱ्यांनी, ते साहेबांना आम्ही सगळं शेअर केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमची मुलगी काय माझी मुलगी काय. आणि आताच आमच्या मिसेसनी सांगितल्याप्रमाणे अंजलीताई आणि नीलमताईने आम्हाला राहण्याची असो कोणची पण सोय त्यांनी कमी पडून दिलं नाही. आम्हाला इथपर्यंत आणून त्यांनी साहेबांना म्हणजे निवेदन आम्ही का द्यावं कुठं द्यावं आम्ही फार त्यांना फोन केले. मग ताईंनी आम्हाला त्यांचं बिझी शेड्यूल असतं की त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही. पण आम्ही रात्री कॉल केला तरी अंजलीताई कॉल उचलणार, नीलमताई कॉल उचलणारच आणि बोलणारच. की मला पण विश्वास बसत नाही की आजकालच्या एवढ्या ह्याच्यामध्ये हे लोक इतके कोऑपरेटिव्ह असतात, आमच्यासारख्याला इथपर्यंत बोलायला येऊ देतात की काय झालं हे लोकांना सांगता यावं. याच्यासाठी एवढे लोक हे स्वतःचा जीवाचाही विचार करत नाही. येतं आज अंजलीताईच्या आई ऍडमिट येतात अक्षरशः तिथं, काल दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचे नातेवाईक पण एवढे करू शकत नाही जेवढे हे दुसऱ्यासाठी करतात. मुख्यमंत्र्यांना आज भेटलेला आहात, हो हो. त्यांनी आश्वासन काय दिलेलं आहे आणि किती दिवसात तुम्ही काही कालमर्यादा मांडणार आहात त्याच्यानंतर काही? कसं आहे की आता काल दिवसभर वरळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जे बघितलं आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्याचे जे कॉल रेकॉर्ड्स बघितले, अमुक CCTV फुटेज बघितलं, अनेक गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या आणि तिथली असलेली पोलिसांची ॲटिट्यूड बघितली, तेव्हा खात्री पटली होती की इथे आपल्याला योग्य कारवाई होणार नाही असं जेव्हा आम्हाला वाटलं, तेव्हा आम्ही फडणवीसांची वेळ मागितली. नीलमताईंनी देखील त्यांना मेसेज केला आणि आज आम्हाला फडणवीसांनी भेटायला बोलवलं, कारण बीडहून आई वडील आले होते. तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मांडायच्या होत्या की एकतर त्या मुलीला वरनं उतरवताना, गळफास घेतलेला उतरवताना गळ्याचीच नाही तर पंख्याची सुद्धा गाठ सोडवली गेली होती. हे अतिशय सस्पिशियस होतं. त्यानंतर कळतंय की 6:11 जो माणूस वर गेलाय, जो दार उघडण्याचा प्रयत्न करतोय, तो दार न उघडता 29व्या मजल्यावर येऊन 30व्या मजल्यावर चढून जाऊन आत जाऊन बायकोला सोडवून खाली घेऊन संध्याकाळी 18:22 तो बाहेर पडताना 30व्या मजल्यावरनं खाली आला. 11 मिनिटात जे झालंय ते कुणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखं होतं. त्यात सुद्धा त्याला जर 11 कॉल झाले असतील तर हे अतिशय सगळंच विक्षिप्त होतं. एवढंच नाही तर ज्या दिवशी आम्ही तिला बघितलं, गौरीला बघितलं होतं मॉरिच्युरीमध्ये, तेव्हा तिच्या राईट साईडला अक्षरशः इतक्या मोठ्या मोठ्या अशा या कलरच्या डाग होते आणि ते पोलिसांनी त्याची एक बाजू कम्प्लिटली हाईड करून, म्हणजे कुठल्याही फोटोग्राफमध्ये तो भागच नव्हता. या सगळ्या गोष्टी अतिशय त्रास देणाऱ्या होत्या. एवढंच नाही तर एका चॅनलच्या एका क्लिपमध्ये मला फॉरेन्सिक टीमचे तपास चालू असताना एक व्यक्ती आत होता, तो अनंत गर्जेचा मावस भाऊ होता, त्याचं नाव सुभाष केकाण. हा व्यक्ती आत फॉरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता, जेव्हा कोणालाही तिथे अलाउड नव्हतं. पण अनेक गोष्टी क्वेश्चन मार्क आहेत. मला राजकारणात पडायचं नाहीये, मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील. तर आत्ताच्या घटनेला
मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाहीये. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं गेलंय की एक महिला IPS सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पॉवर्स देऊन त्याची चौकशी, ते 3 नावं शेअर करणार आहेत आणि ते नीलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट PP सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना, त्याच्यातले गव्हर्नमेंट PP अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलं. थँक्यू. एकंदरीत शीतल तेजवानीच्या अटकेनंतर काही बोलणं झालंय का? तुम्ही मुख्यमंत्र्यांशी त्या विषयावर वेगळी भेट देणार आहात की आजच काही बोलणं झालं? नाही, आताच्या घटकेला मला असं वाटत नाही की हे योग्य वेळ आहे, पण त्यांच्याशी मी या सगळ्या संदर्भात नक्कीच बोलेन. आता त्यांना बहुतेक माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली असावी, पण कारवाई ते करतील का हा प्रश्न माझ्या देखील समोर आहे. पण जर त्यांनी केली नाही तर लढायला मी समर्थ आहे, एवढं मात्र नक्की. एक प्रश्न महत्वाचा आहे, यातला मुख्य आरोपीला अटक झाली म्हटलं, पण इतर 2 आरोपी पण या गुन्ह्यात आहेत, त्यांचा अद्याप कारवाई झाली नाही असं म्हटलं जातं. मी तर म्हणेन ते इतर 2 आरोपी नाही, पहिले आरोपी जे आहेत ते विकत घेणारे, ज्यांना माहीत असून की ही वतनाची जमीन आहे, सरकारकडे असलेली जमीन आहे, हे माहीत असून जर कोणी विकत घेत असेल तर त्याला खात्री आहे की ही आम्ही सोडवू शकू, म्हणूनच त्यांनी ती विकत घेतली. तर घेणारे जी अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि त्याचे दोन्ही पार्टनर्स पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई अपेक्षित होती. पण फक्त शीतल तेजवानीला आता दाखवण्यापुरतं अटक का केलंय? कारण अधिवेशन तोंडावर आहे, काहीतरी दाखवायला पाहिजे की आम्ही FIR केला, समिती केली, अटक केली, आता तरी आम्हाला काही हे करा, सरकार काम करतंय असा फार्स सध्या सुरू आहे. पण तो फार्स फार काळ टिकणार नाही. थँक्यू.